रायगडमधील धरणांना आता वाढत्या उन्हाचा फटका बसतोय। 28 धरण क्षेत्रामध्ये केवळ 44% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे रायगडमधील पाणी स्थिती चिंताजनक बनली आहे। गतवर्षीपेक्षा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन सुद्धा पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचं चित्र आहे। ठाण्याच्या शहापुरातील रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाण्यासाठी कसरत करावी लागते। प्रशासनानं या रस्त्यांची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत अशी मागणी आता नागरिक करतायत। मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी महापालिकेनं दंड रकमेमध्ये वाढ केलेली आहे। रस्त्यावर घनकचरा टाकल्यास कचऱ्याचं वर्गीकरण न केल्यास 500 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। या संदर्भात पालिकेने मसुदा तयार केलाय। मुंबईकरांना पालिकेकडून उचलला जाणाऱ्या कचऱ्याचे पैसे आता मोजावे लागणार आहेत। या संदर्भातील मसुदा तयार झालाय। या मसुद्यावर नागरिकांकडून 31 मे पर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत। 100 रुपयांपासून ते 7,500 रुपयांपर्यंत हे शुल्क निश्चित केले जाणार आहे। पेणमध्ये गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये लगबग वाढलेली आहे। सुमारे 5 लाख गणेश मूर्तींची नोंदणी झाली आहे। दरवर्षी पेणमध्ये 35 लाखांपेक्षा अधिक मूर्तींची विक्री केली जाते। सांगलीच्या विटामधील नागेवाडीमध्ये बगाड पळवण्याचा सोहळा उत्साहात पार पडला। या गावामध्ये नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं बगाड पळवण्याची परंपरा आहे। यंदा 250हून अधिक बैलजोड्या बगाड सोहळ्यासाठी दाखल झाल्या होत्या। या यात्रेच्या निमित्तानं लाखो भाविकांनी ही हजेरी लावली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरबना येथे आदिवासी लोककला महोत्सव पार पडला। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी या महोत्सवाला हजेरी लावलेली आहे। यावेळी चंद्रपूरचे आदिवासी हे संस्कृती आपली सादर करणार आहेत। कोल्हापुरातील नांदगावच्या पालखी सोहळ्यासाठी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी 70 किलो चांदीचा रथ अर्पण केलाय। तर दसरा चौकामध्ये या रथाचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी वारकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरनाथमधील जिजाऊ आणि शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळेचं सुद्धा त्यांनी उद्घाटन केलं। दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तम विरार सागरी सेतूसाठी 78,000 कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे। MMRDAच्या या बैठकीमध्ये या खर्चाला मान्यता मिळाली आहे। तसंच प्रकल्पासाठी नाममात्र दरानं जमीन देण्याची मागणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वेकडून 24,000 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 1.5 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे रेल्वेने कारवाई सुरू केली आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये क्लीनअप मार्शलनं सामूहिक कारवाई केली आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 300 जणांकडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसूल केलाय। जवळपास 15 क्लीनअप मार्शल्सने थुंकणाऱ्यांवर नजर ठेवून होते। उल्हासनगरमध्ये एका रिक्षा चालकाची फसवणूक झाली आहे। 1 लाख रुपयांचे 5 लाख रुपये करून देतो असं आमिष दाखवून रिक्षा चालकाची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी 5 जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। उल्हासनगरातील तानाजी नगरामध्ये एका जीन्सच्या कारखान्याला भीषण आग लागली। या आगीमुळे सर्व साहित्य जळून गेले। यावेळी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे आग आटोक्यात आली आहे। गेल्या 12 महिन्यांपासून वापरात नसलेली UPI ID बंद केली जाणार आहे। आर्थिक फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी या नियमांमध्ये बदल करण्यात आले। अमरनाथ पालिकेने मालमत्ता कराची तब्बल 97% वसुली केलेली आहे। गेल्या थकबाकीपैकी 50% वसुली करण्यात आली आहे। कर वसुलीसाठी जवळपास 125 शिबिरं घेण्यात आली आहे। तसंच घरोघरी जात मोहीम राबवण्यात आली होती। उत्तर प्रदेशमध्ये आजपासून फिजिकल स्टॅम्प पेपर हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 2003 मध्ये 30,000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीला आला होता। त्याच पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आलाय। साईबाबांच्या शिर्डीमध्ये आता देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचं उत्पादन होणार आहे। शिर्डी MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पार पडला।
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय. मागाठाण्याच्या झोपडपट्टीधारकांना 15 वर्षांनंतर न्याय मिळणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पाठपुराव्यानंतर अभय योजनेअंतर्गत मागाठाण्याच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळालेली आहे. SRA योजनेतील झोपड्या पाडल्यानंतरही तब्बल 2500 झोपडपट्टीधारकांचा पुनर्विकास झालेला नाहीये, तर काहींना घरभाडं सुद्धा मिळत नाहीये. म्हाडा येत्या काही वर्षांमध्ये राज्यभरात तब्बल 19,497 घरं बांधणार आहे. म्हाडाच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या मंडळाच्या वतीनं ही घरं बांधली जातील. यासाठी म्हाडाच्या अर्थसंकल्पात 9,202 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ठाण्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव सिडकोनं दिलाय. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिडको 26 किलोमीटरचा मार्ग बांधणार आहे. या उन्नत मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जातोय. दुचाकीवर चालकासोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणं आता बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे आता दुचाकी विकतानाच 2 हेल्मेट देणं बंधनकारक केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. वसईच्या नायगावमध्ये रस्त्यालगत असलेल्या मजुरांच्या झोपडीला भीषण आग लागली. या आगीमध्ये मजूर कुटुंबाचं साहित्य जळून गेले, मात्र जीवितहानी टळली आहे. ठाण्याच्या घोडबंदरमध्ये एका कंटेनरला भीषण आग लागली. आगीमध्ये कंटेनर पूर्णपणे जळून गेले. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. गुजरातच्या कच्छमध्ये लाकडाच्या कंपनीला भीषण आग लागली. ही कंपनी पेट्रोल पंपाच्या शेजारीच असल्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. लाकडाच्या कंपनीतील कामगार आणि पेट्रोल पंपावरील सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. सध्या आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शेतकरी संघटनेनं जिल्हा बँकेसमोर मोर्चा काढला. सरकारनं निवडणूक काळामध्ये 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता सरकारनं शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलं आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. निसर्ग उन्नत मार्गाचं 30 मार्चला लोकार्पण झालं. या निसर्ग उन्नत मार्गाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ऑनलाईन तिकीट नोंदणी सुद्धा हाऊसफुल आहे. अवघ्या 2 दिवसांमध्ये 34,000हून अधिक नागरिकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी कर्जफेडीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफी होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन कर्जफेडीला सुरुवात केली आहे.